मेली कोकोई जवळ 90 टाकून आणि षटकार मारला ठिकाणी शरीर मात्र वाकून आणि या ठिकाणी आपण एक मोठा फटका पाहिला होता शरदच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो ठिकाणी 34 34 धावा त्या फलकावरती. त्या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये जर बघितल्या ठिकाणी 14 धावल्या होत्या आणि या षटकामध्ये लक्ष्मीच्या गोलंदाजीवरती जर बघितल्या त्या ठिकाणी 20 धावा ठिकाणी आल्या आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण पाहणार ठिकाणी 34 या आकड्यावरती. आणि या ठिकाणी आपण अजूनही 6 चेंडूचा मध्ये खेळ शिल्लक असेल कारण मित्रांनो सामना हा 3 षटकांचा असेल आणि 3 षटकामध्ये या ठिकाणी बघूया किती धावांचं ठिकाणी आव्हान ठेवलं जाईल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची जबाबदारी नानाजी यांच्या मते खांद्यावरती दिली जाते. या ठिकाणी आपण पाहणार तर षटकात यापुढे चेंडू असेल आणि या ठिकाणी पुन्हा सुंदर असा कट केलेला चेंडू फिल्डर ठिकाणी चेंडूच्या खाली परंतु एक सिंगल धावामध्ये घेतली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठिकाणी 35 धावा आपल्यावरती. गोलंदाजीकडे आपण बघतोय नानाजी निश्चित आपल्या संघासाठी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मते करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या ती 35 धावा आपल्यावरती पाहायला मिळत आहेत. कारण मित्रांनो लाखात एकच वाक्य स्वतःची तुलना कोणाशीच करू नका कारण मित्रांनो तुम्ही जे करू शकता ते मात्र कोणीच करू शकत नाही आणि ते ठिकाणी दाखवून दिले शरदने. निश्चित आपल्या फलंदाजीतून 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 22 धावांची खेळी करतोय आणि या ठिकाणी धावाची नामी संधी आणि या ठिकाणी फलंदाजीकडून बाद होतोय. विकेट मात्र लागली जाईल. एक मोठा फलंदाज शरद मात्र डगआउट मध्ये 9 चेंडू आणि 22 धावा. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत उमेश. या ठिकाणी 35 धावांवरती पहिल्या विकेटचं पतन होतंय कारण मित्रांनो लालच बरी बुला या ठिकाणी निश्चित एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु ठिकाणी सुंदर चेंडू मध्ये यष्टीवरती आदळला आणि या ठिकाणी शरदला ठिकाणी माघारी परतावं लागते आणि शरदची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत उमेश.